उमेद न्यूज मराठी, आशेचा किरण, सत्याचा आवाज, जिथे प्रत्येक बातमी देते नवी उमेद. ऑक्टोबरमध्ये थांबेल, दिवाळीनंतर थांबेल असं म्हणत नोव्हेंबर महिना उजाडला. पण अजूनही राज्यातला पावसाचा जोर काही कमी झालेला नाही. यंदा पावसाने मे महिन्यातच हजेरी लावली होती. त्यामुळे यावेळी पाऊस लवकर विश्रांती घेईल असं बोललं जात होतं. पण प्रत्यक्षात तसं घडलंच नाही. पावसाने जवळपास प्रत्येक सणाला हजेरी लावली. नागपंचमी असो, गणेशोत्सव असो, नवरात्र असो किंवा दिवाळी, सण संपले पण पाऊस थांबला नाही. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं मोन्था चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र, या दोन्हींचाच संयुक्त परिणाम म्हणून मागच्या काही दिवसांत राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजूनही राज्यावर पावसाचं सावट कायम आहे. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. खरीप हंगामातील पिकं कापणीस तयार असताना पडणारा हा पाऊस नुकसानकारक ठरत आहे. हवामान खात्यानं पुढील 3 ते 4 दिवसांसाठी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये विजांसह पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान मोन्था चक्रीवादळ सध्या उत्तर-पूर्व दिशेने सरकत आहे. पण त्याचा अप्रत्यक्ष परिणाम अजूनही महाराष्ट्रावर जाणवत आहे. आता प्रश्न असा, नोव्हेंबर संपेपर्यंत हा पाऊस थांबणार का? की यंदाचं वर्ष महाराष्ट्रासाठी सर्वाधिक पावसाचं ठरणार? पुढचे काही दिवस या प्रश्नाचं उत्तर ठरवणार आहेत.